हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा, स्वतःवरती विश्वास ठेवा, प्रामाणिक रहा. फ्रेंड्स, आपण ना सगळ्यांसोबत खूप इमोशनली अटॅच होतो. खूप इमोशनल असतो आपण. कधी कधी आपल्याला ना काही गोष्टी ना सहन नाही होत. आपण लगेच म्हणजे आपलं मन एकदम गहिवरतं एकदम. कधी कधी काही लोक लगेच लगेच रडू लागतात, लगेच डोळ्यातून पाणी वगैरे येत असतं. काही लोकांच्या इमोशनल असतात, काही लोक खूप इमोशनल असतात. इमोशनल असणं, भावनिकरित्या इमोशनल असणं कधी कधी आपल्यासाठी धोकादायक असतं फ्रेंड्स. लक्षात घ्या. भावनिकरित्या जास्तीत जास्त इमोशनल असणं कधी कधी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पण भावनांच्या आहारी जाऊन आपण आपलं नुकसान करू शकतो कधी कधी. इमोशनल कुठे असलं पाहिजे फ्रेंड्स आणि कुठे नाही, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपल्याला इमोशनल अशाच ठिकाणी, अशाच लोकांसमोर इमोशनल होता आलं पाहिजे जिथे समोरची व्यक्ती, समोरची लोक आपल्याला खरंच समजून घेत आहेत की आपला गैरफायदा घेणार नाहीत. ते आपल्याला जास्तीत जास्त ओळखतात. अशा ठिकाणीच इमोशनल व्हा. सगळ्या ठिकाणी इमोशनल होऊ नका, नाहीतर ते धोकादायकच ठरू शकतं. इमोशनल होणं टाळा. डोक्याने विचार करायचा आपल्याला. बघा फ्रेंड्स, कामाच्या ठिकाणी इमोशनल चालत नाही, डोक्याने विचार करावा लागतो कामाच्या ठिकाणी. आणि नात्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं भावनिक राहून आपल्याला नाती जपावी लागतात. पण किती भावनिक व्हायचं आहे, कुठपर्यंत भावनिक व्हायचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. नाहीतर समोरचा आपला गैरफायदा घेऊ शकतो. तुम्ही जर जास्तीत जास्त इमोशनल होत असाल तर समोरचा आपला गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे इमोशनल कुठे व्हायचं आहे हे समजून घ्या. या ठिकाणी जिथे तुम्ही इमोशनल अटॅच आहात, ती लोक, तिथलं वातावरण योग्य आहे का तुमच्यासाठी, हे आधी समजून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत इमोशनल आहात, ती व्यक्ती तुम्हाला समजून घेते आहे का, हे आधी समजून घ्या. नाहीतर आपल्याला भावनिकरित्या आपला उपचार केला पाहिजे. इमोशनल हील करायचं आपल्याला, इमोशनली व्हायचं नाही आहे. जर तुम्हाला वाटतं ना मी आतून खूप म्हणजे जास्त इमोशनल आहे, मी लगेच इमोशनल होते, तर फ्रेंड्स, आपल्याला तुम्ही स्वतःला कशामध्ये तरी गुंतवा. कोणत्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही गुंतून राहा. जे तुम्हाला आवडतं त्यामध्ये तुम्ही गुंता. ते काम करा. जिथे जायला आवडतं तिथे जा. तुम्हाला जे आवडतं ते करा. अशाने तुम्ही इमोशनल तुमचे कमी होतील. भावनिक नको तिथे तुम्ही भावनिक होणार नाही. बुक्स वाचा, देवाचं नामस्मरण करा. त्यामुळे आपल्याला कुठे इमोशनल व्हायचं आहे हे तुम्हाला स्वतःलाच कळेल. लक्षात घ्या फ्रेंड्स, आपल्याला नाही तिथे सगळ्याच ठिकाणी आपल्याला इमोशनल व्हायचं नाही आहे. चुकीचं आहे हे. सगळ्याच ठिकाणी इमोशनल होणं खूप चुकीचं आहे. नका होऊ इमोशनल अटॅच. सगळीकडे होऊ नका. आपण आपलं नुकसान करून घेऊ. लक्षात घ्या फ्रेंड्स, कायम लक्षात ठेवा. ट्राय करून बघा. सगळीकडे इमोशनल व्हायचं टाळा. डोक्याने विचार करायचा आपल्याला, भावनिकरित्या विचार नाही करायचं.
डोक्याने विचार करा, सगळे निर्णय योग्यरित्या घ्या. थँक्यू.